शासनाने अंगणवाडीमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांकरता जी आहे ती जी मध्यान्ह योजना सुरू केलेली आहे आणि त्या मध्यान्ह योजनेचे जे भोजन आहे ते ऑनलाईन पद्धतीने दाखवलं जरी जात असलं मात्र ते ऑफलाईन पद्धतीने मिळत नाही आहे असा आरोप जे आहे ते एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. ज्या अंगणवाडीपासनं लहान मुलं घडविण्याचं काम होतं त्याच अंगणवाडीमध्ये जर हा प्रकार होत असेल तर या आदिवासी भागातील बांधवांनी जायचं कुठं असं आता हे आदिवासी बांधव प्रश्न विचारत आहे. आपल्याबरोबर एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका ताई काय आरोप आहे आपला. अनेक वर्षापासून अंगणवाडी कार्यरत आहे तिथं, पण आपल्या मुलांना आहार दिला जात नाही. त्याचं कारण असं आहे की ऑनलाईन जी हजेरी आहे ती सरकारला दाखवली जाते, मुळात त्यांना आहार भेटत नाहीये. आपली मागणी अशी आहे का जे अंगणवाडीचा आहार तुम्ही देत नाही मग ऑनलाईन दाखवतं कशासाठी? आणि जर दिला नाही आतापर्यंत तर त्या ज्या महिला आहेत, ज्या कर्मचारी त्यांच्यावरती कारवाई का केली नाही? आता जर त्यांना आजपासून जर आहार त्यांना वाटप केलं नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि त्यांच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. जर पाहिलं तर जोपर्यंत काही कारवाई यांच्यावर होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही आणि याचमुळे एल्गार कष्टकरी संघटनेने जे आहे या दालनात जे आहे ते अंगणवाडी भरवलेली आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.